नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा भरपूर जणांना प्रश्न पडतो की मॅडम, डाएटमध्ये आम्ही काय खाल्लं पाहिजे? पावसाळ्यामध्ये आमचा डाएट कसा असला पाहिजे जेणेकरून वजन वाढणार नाही? कारण पावसाळ्यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये आपली जी पचनशक्ती असते ती थोडीशी कमकुवत असते. त्यामुळे आपण थोडा जरी कोणता आहार घेतला आणि तो जड असेल, पचायला जर अवघड असेल, तर त्यामुळे आपलं पोट वाढतं, वजन वाढतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आहाराची काळजी घ्यावी लागते. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स असतात आणि भरपूर जणांचे DMs देखील येतात की मॅडम, पावसाळ्यामध्ये डाएटमध्ये असे कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा पावसाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाल्ले तर वजन वाढणार नाही? पावसाळ्यामध्ये काय होतं, वातावरण इतकं थंड असतं, बाहेर हवा भरपूर असते आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला सतत गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. गरमागरम वाफाळतात चहा झालं, गरमागरम भजी झालं, वडे झालं किंवा तळलेलं इतर कोणताही पदार्थ झालं, आपल्याकडून भरपूर प्रमाणात खाल्ला जातो आणि आपलं वजन वाढतं. तर आज मंडळी, मी तुमच्यासोबत असे 10 पदार्थ शेअर करणार आहे, जे 10 पदार्थ तुम्हाला पावसाळ्यामध्ये 4 महिन्यांसाठी तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करायचे आहेत. ज्यामुळे काय, तुमचं पोट चांगलं भरेल, तुमचे क्रेविंग्स कमी होतील, गरमागरम खाण्याची इच्छा पूर्ण होईल. पण हे हेल्दी पदार्थ असल्यामुळे तुमचं वजन आणि पोटाची चरबी अजिबात वाढणार नाही. उलट तुमचं वाढलेलं वजन किंवा वाढलेली चरबी असेल ना, तर ही 4 महिन्यामध्ये ती कमी होण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल. असे हे आपले 10 पदार्थ कोणते आहेत तेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कारण हे 10 पदार्थ हेल्दी आहेत म्हणून बेचव आहेत असं अजिबात नाही. हेल्दी आहेत, पण हे तुम्ही स्नॅक्स पद्धतीने कशा पद्धतीने खाऊ शकता आणि त्याची टेस्ट कशी वाढवू शकता, तुमचे स्वतःचे क्रेविंग्स कंट्रोलमध्ये कसे ठेवू शकता, हे सगळं तुम्हाला आज मी सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात आणि जाणून घेऊयात आपले ते 10 पदार्थ जे पावसाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. सगळ्यात पहिला पदार्थ येतो तो म्हणजे मूग डाळ. तर मूग डाळ ही पचायला अगदी हलकी असते, त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन आणि फायबरचा उत्तम असा स्रोत मूग डाळ असते. मूग डाळीचं तुम्ही सूप, मूग डाळीची खिचडी बऱ्याच जणांना खूप आवडते. पावसाळ्यामध्ये बघा, वाफाळता भात, त्याच्यावरती मूग डाळीचं समजा तुम्ही वरण जरी बनवलं घट्टसर असं आणि छानपैकी तूप वगैरे घातलं, तर हा देखील एक हेल्दी आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. तर तुम्ही मूग डाळीची खिचडी बनवू शकता, सूप बनवू शकता किंवा तुम्ही सरळ सरळ त्या मूग डाळीची उसळ देखील बनवून एखाद्या फुलक्यासोबत मस्तपैकी खाऊ शकता. अशा पद्धतीचा आपला हा पहिला हेल्दी, टेस्टी आणि चविष्ट असा पदार्थ आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 2 म्हणजे भाज्यांचे गरमागरम सूप. आपल्याला बऱ्याच जणांना, सगळ्यांना सूप ही आवडीची गोष्ट आहे. पाऊस सुरू झाला की गरमागरम सूप खाणं प्रत्येकालाच आवडतं असं मला वाटतंय. तर सूपमध्ये भरपूर व्हरायटी आहेत. तुम्ही टोमॅटो, गाजर, वेगवेगळ्या भाज्यांचं कोणतंही, ब्रोकोलीचं सूप असेल किंवा असे भरपूर सूप आहेत जे स्प्राउट्सपासून देखील आपण बनवतो, डाळींपासून बनवतो, भाज्यांपासून बनवतो. तर भाज्यांचं सूप जर तुम्ही गरमागरम खाल्लं तर त्याच्यातून तुम्हाला मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर्स, भरपूर अशा चांगल्या पद्धतीचे पोषण तुम्हाला याच्यातून मिळत असतात. तर सूप तुम्हाला खायचं आहे, एक वाटी भरून छानसं सूप कधीही भूक लागली तर खावा. अजिबात वजन वाढत नाही आणि पोट चांगलं भरतं. आवडीचे त्याच्यामध्ये मसाले ॲड करा जेणेकरून जिभेची चव देखील राखली जाईल. यानंतर पुढचा नेक्स्ट पदार्थ नंबर 3 तो म्हणजे सगळ्यांचा आवडता उकडलेला मका. उकडलेला मका किंवा भाजलेला मका पावसाळ्यामध्ये अगदी प्रसिद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. बाहेरच जाऊन खाण्याची काही गरज नाही, घरात देखील भूक लागली तरी तुम्ही हा उकडलेला मका खाऊ शकता. मका तुम्ही उकडून खावा किंवा भाजून खावा, त्याला मीठ, लिंबू, मिरची लावायची आहे, मस्तपैकी मिक्स करा. कांदा टोमॅटो ॲड करायचं असेल तर करू शकता आणि छानपैकी हा वाफाळता मका या पावसाळ्यामध्ये नक्की एन्जॉय करा. काय करायचं, मस्तपैकी मका तयार करायचा, गॅलरीमध्ये बसायचं, पावसाचा आनंद घ्यायचा आणि हा हेल्दी वेट लॉस स्नॅक्स एन्जॉय करायचा. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे किंवा काहीतरी गरम गरम खायचे म्हणून अनहेल्दी तेलकट खाण्याची देखील गरज नाही. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 4 तो म्हणजे ओट्स.
भाज्या घालून मस्तपैकी ओट्स उपमा किंवा ओट्सची खिचडी बनवू शकता. ओट्स हा फायबरचा सगळ्यात उत्तम स्रोत आहे आणि वजन कमी करण्यासाठी अगदी बेस्ट असा पर्याय कोणता असेल तर ओट्स आहे. यानंतर नेक्स्ट पदार्थ 5वा तो म्हणजे दही. आता काही माणसांना दही सहन होत नसेल तर त्यांनी खायचं नाही, पण बऱ्याच लोकांना पावसाळ्यामध्ये देखील दही खाणं खूप आवडतं. त्यांनी काय करायचं, दुपारच्या जेवणामध्ये दररोज 1 वाटी दही खायचं. गट हेल्थ चांगली राहते, प्रोटीन्स मिळतात आणि पोट देखील चांगलं भरल्यासारखं राहतं. अगदी उत्तम असा हा देखील एक पर्याय आहे. नेक्स्ट पदार्थ 6वा पनीर किंवा टोफू. मंडळी, वजन कमी करताना प्रोटीन हा खूप जास्त महत्त्वाचा भाग आहे. प्रोटीन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर किंवा टोफू खाऊ शकता. पनीरची भुर्जी कमी तेलात बनवलेली किंवा टोफू स्टर फ्राय वगैरे तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीचे हे दोनही ऑप्शन्स आहेत. हे तुम्ही खाऊ शकता केव्हाही भूक लागली तर, किंवा दुपारच्या जेवणामध्ये पनीर भुर्जी बनवली किंवा रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पनीर भुर्जी आणि सॅलड खाल्लं तरी देखील चालणार आहे. यानंतर नेक्स्ट पदार्थ नंबर 7 पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी आणि चवळीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि खनिजे असतात. त्यामुळे हे देखील पावसाळ्यामध्ये खाणं योग्य आहे. स्वच्छ धुवून आणि चांगल्या पद्धतीने शिजवून खायचं. कारण काय होतं, पावसाळ्यामध्ये भाज्यांमध्ये माती भरपूर असते किंवा भरपूर प्रमाणामध्ये आळ्या असू शकतात, काही कधी कधी रोग पडतो भाज्यांवरती. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आणि मग अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित खायच्या आहेत. हे देखील अगदी उत्तम असा पर्याय आहे. भरपूर पोषण पावसाळ्यामध्ये इम्युनिटी चांगली राहण्यासाठी अशा पद्धतीच्या भाज्या खाणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता आपला पुढचा पदार्थ नंबर 8 तो म्हणजे अंकुरित कडधान्ये. पावसाळ्यामध्ये आपण अशा पद्धतीचं स्प्राउट्स खाल्लं तर त्यातून देखील तुम्हाला उत्तम असं पोषण मिळतं. फायबर, प्रोटीन, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे मिनरल्स असं सगळं मिळत असतं. पण आपल्याला कच्चं न खाता आपल्याला ते शिजवून खायचे. का तर पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमजोर असते आणि जर आपण अशा पद्धतीचे कडधान्य कच्चे खाल्ले तर केव्हा केव्हा ते पचतात किंवा ते पचत नाहीत. त्यामुळे मग शिजवून खायचे आणि एका वेळी शक्यतो एकच कडधान्य खाणं प्रेफर करायचं. सगळे कडधान्य मिक्स करून ते खाल्लं तर ते इतर सीझनमध्ये आपल्याला इझिली पचतं आणि ते चांगलं देखील असतं. पण पावसाळ्यामध्ये आपल्याला ते पचत नाही आणि पोटाचे त्रास होऊ शकतात, जसं की गॅस, पोट फुगणं, पोट साफ न होणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला असं करायचं की एका वेळी एकच कडधान्य खायचं आणि ते पण शिजवून खायचं. नेक्स्ट आपला पदार्थ 9वा सफरचंद आणि पपई. तर या सीझनमध्ये सफरचंद आणि पपई खाणं अगदी उत्तम असं मानलं जातं. या दोनही फळांमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं. महत्त्वाचं म्हणजे स्किनसाठी देखील चांगली आहेत दोनही फळं. फक्त काय करायचं, फळांचा ज्यूस करून न पिता ते व्होल आपण जे फ्रूट असतं ते खायचं. म्हणजे आहे असं फळ खायचं आहे. त्याच्यात काही साखर ॲड करायची नाही, काहीच ॲड करायचं नाही, त्याचा ज्यूस बनवायचा नाही, आहे असं फळ आपल्याला खायचं. कधीही खाऊ शकता. सकाळी भूक लागल्यावर खावा किंवा संध्याकाळी इव्हनिंगला स्नॅक्समध्ये खावा, चालणार आहे. त्यानंतर आता आपला शेवटचा 10वा पदार्थ आले, तुळस आणि हळदीचा हर्बल चहा. आता पावसाळ्यामध्ये गरम चहा पिण्याची देखील इच्छा भरपूर होत असते. तर अशा वेळी सतत साखरेचा चहा न पिता अशा पद्धतीचा जर हर्बल टी घेतला तर आपल्याला सर्दी, पडसं, ताप, खोकला या सगळ्यांपासून आपण लांब राहतो. आपली इम्युनिटी बूस्ट करणारा हा चहा आहे असं म्हटलं तरी चालेल. हा चहा पिल्यामुळे तुम्हाला तळलेलं एक्स्ट्रा स्नॅक्स खाण्याची क्रेविंग्ज अजिबात होणार नाही. बनवायचा देखील अगदी सोपी प्रोसेस आहे. गरम पाण्यामध्ये हे तीनही इन्ग्रेडियंट ॲड करायचे, थोडंसं उकळू द्यायचं आणि नंतर गाळून हा चहा तुम्हाला प्यायचा आहे. सकाळी संध्याकाळी 2 टाइम पिला तरी देखील चालणार आहे. प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन ठेवा. 2 ते 3 लिटर पाणी पीत राहावा. सीझन बदललेला आहे तरी पण पाणी शरीरासाठी गरजेचं आहे. आणि झोप पुरेशी घ्या. वेळेवरती झोपणं देखील गरजेचं आहे. रात्री लवकर झोपा. 7 ते 8 तासाची झोप घ्या. आठवड्यातून एकदा किंवा 2दाच आपल्या आवडीचे तळलेले पदार्थ खावा. कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा आणि रात्री उशिरा काहीतरी खाणं टाळा. त्याचबरोबर दररोज 30 ते 45 मिनिट थोडंसं चालणं ठेवा किंवा थोडासा व्यायाम करा. इतकंच करायचं आणि टाळायचं काय तर भजी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तेलकट, तळलेलं, खूप चहा पिणं या गोष्टी अवॉइड करा. बघा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही.
खावंसं वाटलं तर आठवड्यातून एकदा खावा. तुमचे क्रेविंग्ज मनाचे कंट्रोलमध्ये येतील. बाकी जास्त रोज रोज खाण्याची अजिबात गरज नाही आहे. असा संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि व्यवस्थित सगळं रुटीन ठेवलं तर पावसाळ्यामध्ये देखील वजन कमी करणं अगदी सोपं आहे. काहीच अवघड नाही आहे. हे 10 पदार्थ तुमच्या आहारामध्ये, तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, व्हिडिओला एक लाईक करायचा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.